नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 8.1 सोडवणार आहोत। ट्रिग्नॉमेट्री हा मॅथमॅटिक्समधील खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे। स्टेप बाय स्टेप एक एक प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया। मित्रांनो, येथे आपणास राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे PRQ। आर येथे 90 डिग्रीचा अँगल झालेला आहे। तर आपणास sin P, cos Q, tan P आणि tan Q हे रेशिओज काढायचे आहेत। sin P काढण्यासाठी sin P काढायचं तर अपोजिट साइड ऑफ अँगल P आणि डिवायडेड बाय हायपोटेनस हे आपला फॉर्म्युला। हायपोटेनस 90 डिग्री हा अँगल आहे। या समोरची साइड ही आहे PQ, म्हणजे हा काय होईल आपला हायपोटेनस। PQ साइड ही हायपोटेनस आहे यामध्ये। तर P हा अँगल P याचा साइन रेशिओ काढायचा आपल्याला। साइन रेशिओ काढण्यासाठी फॉर्म्युला आपला अपोजिट साइड ऑफ P च्या अपोजिट साइड, अपोजिट म्हणजे समोरची, P च्या अपोजिट साइड ही येईल RQ, म्हणजे काय होईल RQ आणि हायपोटेनस आपला हा PQ झाला आन्सर याचं। दुसरा रेशिओ काढायचा आपणास cos Q या पॉइंट जवळ cos Q हा रेशिओ काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे ॲडजसंट साइड। cos साठी ॲडजसंट साइड ऑफ अँगल Q आणि अपॉन हायपोटेनस। ॲडजसंट साइड Q अँगल, येथे ॲडजसंट साइड कोणती होईल? ही काय होईल? समोरची अपोजिट साइड होईल। ही साइड होईल का? कारण हा हायपोटेनस आहे, ही तर होणार नाही। मग ॲडजसंट साइड म्हणजे लगतची साइड ही होईल RQ। हायपोटेनस काय आपला PQ झाला हा रेशिओ। तिसरा रेशिओ आपणास tan P काढायचा। tan P साठी अपोजिट साइड ऑफ अँगल P आणि अपॉन येथे हायपोटेनस नाही तर येथे ॲडजसंट साइड ऑफ अँगल P ची अपोजिट साइड म्हणजे समोरची साइड RQ आणि ॲडजसंट साइड PR, कारण ही ॲडजसंट साइड नाही आहे P ची, कारण हा हायपोटेनस आहे आपला, म्हणून ॲडजसंट साइड होईल PR। आणि आता आपणास tan Q हाच फॉर्म्युला, अपोजिट साइड ऑफ अँगल Q and adjacent side of angle Q ची अपोजिट साइड म्हणजे समोरची साइड PR इक्वल टू PR आणि Q ची ॲडजसंट साइड म्हणजे RQ हा हायपोटेनस, ही ॲडजसंट साइड होणार नाही RQ। हे झाला आपला पहिला प्रॉब्लेम। दुसऱ्या फिगरमध्ये आपणास येथे sin x कॅल्क्युलेट करायचे। sin x इक्वल टू अपोजिट साइड, फॉर्म्युला साइन म्हणलं की अपोजिट आणि कॉस म्हणलं तर ॲडजसंट। अपोजिट साइड ऑफ अँगल X आणि अपॉन हायपोटेनस इक्वल टू X याची
अपोजिट साईड म्हणजे समोरची साईड वाय झेड आणि हायपोटेनस हा 90 डिग्री अँगल आहे म्हणून हा आपला हायपोटेनस होईल. हायपोटेनस 90 डिग्री अँगल समोरील जी साईड असते तो आपला हायपोटेनस. एक्स झेड आता हे व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला. वाय आणि झेड ये व्हॅल्यू दिली आणि एक्स झेड हायपोटेनस सी दिला. हे झालं आन्सर. नंतर आपणास टॅन झेड काढायचं आहे. टॅन झेड इक्वल टू अपोजिट साईड ऑफ अँगल झेड आणि ॲडजसंट साईड. झेड समोरील आता अपोजिट साईड आणि आपण ॲडजसंट साईड. ह्या झेड अपोजिट साईड वाय एक्स आणि ॲडजसंट साईड कोणती होईल झेड वाय. व्हॅल्यू दिलेल्या आहेत. वाय एक्स बी आहे आणि झेड वाय ए आहे. तिसरा आपणास कॉस एक्स काढायचं आहे. कॉस एक्स म्हणलं तर ॲडजसंट साईड ऑफ अँगल एक्स आणि अपॉन हायपोटेनस. आता एक्सची ॲडजसंट साईड ही हायपोटेनस आहे म्हणून वाय एक्स आणि हायपोटेनस आपला एक्स झेड. वाय एक्स मेजरमेंट दिला आपणास बी आणि हायपोटेनस सी. हे झालं आन्सर. चौथा प्रश्न आपणास टॅन एक्स अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. एक्सची अपोजिट साईड आणि ॲडजसंट साईड यांचा रेशो घ्यायचा. हा एक्स याची अपोजिट साईड म्हणजे समोरची साईड वाय झेड आणि ॲडजसंट साईड वाय एक्स. वाय झेड अपॉन वाय एक्स. वाय एक्स. वाय झेड हे मेजरमेंट ए दिलेले आहे आपणास आणि वाय एक्स हे बी ए बाय बी. साईन म्हणलं साईन जर असेल तर अपोजिट साईड आणि डिवायडेड बाय हायपोटेनस. कॉस म्हणलं तर ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. आणि टॅन जर का व्हॅल्यू काढायची असेल टॅनची तर अपोजिट अपॉन ॲडजसंट. येथे आपणास साईन 50 काढायचं आहे. साईन 50 साईन म्हणलं तर अपोजिट साईड ऑफ अँगल 50 and upon hypotenuse. 50 ची अपोजिट साईड कोणती होईल समोरची साईड एम एन आणि हायपोटेनस 90 डिग्री हा अँगल आहे या समोरची साईड म्हणजे हा हायपोटेनस होईल आपला हायपोटेनस एल एन. दुसरा प्रश्न कॉस 50 काढायचं असेल. कॉस काढायचं म्हणजे ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. 50 ची ॲडजसंट साईड हा तर हायपोटेनस आहे म्हणजे ही होणार नाही मग ही एल एम अपॉन एल एन.
एल एम हायपोटेनस एल एन. तिसरा tan 40. tan 40. टॅन म्हणलं तर त्यामध्ये हायपोटेनस येत नाही. अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड 40 ची अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड 40 अपोजिट साईड एल एम आणि ॲडजेसंट साईड एम एन. एल एम इक्वल टू एल एम अपॉन एम एन. ओके. चौथा प्रश्न cos 40. cos आहे म्हणजे ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनस 40 ची ॲडजेसंट साईड एम एन, कारण एल एन होत नाही, हा हायपोटेनस आहे म्हणून 40 ची ॲडजेसंट साईड एम एन लगतची बाजू एम एन लगतची साईड एम एन आणि हायपोटेनस एल एन. समजले मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, या फिगरमध्ये दोन आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलेले आहेत. यामध्ये हा पी क्यू आर हा 90 डिग्री आहे आणि या ट्रायंगलमध्ये पी क्यू एस हा 90 डिग्री आहे. म्हणजे या ट्रायंगलचा हायपोटेनस हा होईल हायपोटेनस, कारण तो 90 समोरची साईड आहे ती, आणि या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनस हा होईल आपला. बरोबर आहे. आता यावरून आपणास साईन अल्फा, कॉस अल्फा आणि टॅन अल्फा हे रेशिओ काढायचे आहेत. साईन अल्फा साईन म्हणजे अपोजिट साईड आणि अपॉन हायपोटेनस अल्फा. साईन अल्फा हे समोरची अपोजिट साईड पी क्यू समोरची आणि हायपोटेनस पी आर. नंतर कॉस अल्फा काय होईल मग? कॉस अल्फा म्हणजे ॲडजेसंट साईड आणि अपॉन हायपोटेनस इक्वल टू अल्फा कॉस अल्फा. ॲडजेसंट साईड अल्फाची ॲडजेसंट साईड कोणती होईल? आर क्यू. पी आर ही होणार नाही कारण हा हायपोटेनस आहे. याची अल्फाची ॲडजेसंट साईड ह्या अँगलची ॲडजेसंट साईड आर क्यू आणि अपॉन हायपोटेनस म्हणजे पी आर क्यू पी आर किंवा आर पी आर. नंतर आपणास टॅन अल्फा म्हणजे अपोजिट साईड ॲडजेसंट साईड डिवायडेड बाय ॲडजेसंट साईड अल्फा. टॅन अल्फा अपोजिट म्हणजे पी क्यू साईड आणि ॲडजेसंट अल्फाची ॲडजेसंट आर क्यू झाले रेशिओ. नंतर आपणास साईन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा म्हणजे या राईट अँगल ट्रायंगलमध्ये फक्त हा थिटा दिला आपणास, तर याचे रेशिओ काढायचे आपला. साईन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा सेम यासारखंच. साईन थिटा समोरील अपोजिट साईड म्हणजे अपोजिट साईड ऑफ अँगल पी किंवा अँगल थिटा अपॉन हायपोटेनस. बरोबर. अपोजिट साईड पी क्यू एस आणि हायपोटेनस याचा पी एस. साईन थिटा काढलं. आता कॉस थिटा म्हणजे ॲडजेसंट साईड
ॲडजेसंट साईड आणि अपॉन हायपोटेनस थिटाची ॲडजेसंट साईड पी क्यू अपॉन हायपोटेनस पी एस नंतर टॅन थिटा म्हणजे अपोजिट अपॉन ॲडजेसंट, अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड, अपोजिट साईड. टॅन थिटाची अपोजिट साईड म्हणजे समोरची साईड कोणती, क्यू एस आणि ॲडजेसंट पी क्यू, कारण पी एस होणार नाही, हा आपला हायपोटेनस आहे म्हणून ॲडजेसंट साईड कोणती होईल थिटाची, पी क्यू. झाले हे रेशिओ सर्व समजले मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.